नमस्कार तरुणांनो, नमस्कार. करिअर विषयक गायडन्स करणारा हा आजचा नवीन विषय, विशेषतः 10वी झाल्याच्या नंतर करिअरचे वेगवेगळे विषय मी तुम्हाला सांगत असतो. ITI बाबतचा व्हिडिओ यापूर्वी आपण पाहिला आहे. अनेक जण व्यक्तीशा भेटल्यानंतर किंवा भ्रमणध्वनीवरती ही सूचना करतात की सर 10वी नंतर डिप्लोमा करावा की इंजिनिअरिंगची डिग्री करावी, याबाबत त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात. तर आज या प्रश्नांच्या बाबतचं माहिती देणारा, तुमच्या काही प्रश्नांना उत्तर देणारा हा व्हिडिओ आज आपण तयार करीत आहोत. तर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला निर्णय हा स्वतःला घ्यायचा आहे. माझा व्हिडिओ पाहून तुम्ही निर्णय घेऊ नका, मात्र माझा व्हिडिओ पाहून तुम्ही विचार करा आणि त्यानंतर तुम्हाला जो योग्य वाटेल, तुम्हाला जे आवडेल, जे रुचेल, जी तुमची क्षमता असेल त्या क्षमतेनुसार तुम्ही तुमचं करिअर जे काय आहे ते करिअर जे आहे ते निवडायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की 10वी नंतर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करू की डिग्री, तर आपण आज याबाबतची माहिती पाहणार आहोत. 10वी नंतर यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 10वी नंतर ITI हे जे करिअर आहे ते उपलब्ध आहे, त्याचे वेगवेगळे कोर्सेस आहे, परंतु तो आज आपला विषय नाही. पण ज्यांना त्यापेक्षा अधिक वेगळं शिक्षण घ्यायचं आहे त्या सेक्टरसारखंच, तर त्यासाठीचे ऑप्शन आहेत डिप्लोमा किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग. तर ते आपण पाहणार आहोत. इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी प्रवेशाची पात्रता जी आहे ती आहे 10वी पास असणं. गणित, इंग्रजी आणि विज्ञान हे विषय घेऊन तुम्ही जर शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असाल तर तुम्ही डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकतात. तर त्याची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असते, हे तुम्हाला ज्ञान आहेच. दुसरा मुद्दा आहे इंजिनिअरिंग डिग्री प्रवेशासाठी काय लागतं. तर इंजिनिअरिंगच्या डिग्री प्रवेशासाठी तुम्ही 12वी सायन्स उत्तीर्ण असावे लागतात आणि 12वीला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय तुम्हाला 12वीला अत्यावश्यक आहेत. त्याचबरोबर तुम्हाला CET ही जी काही परीक्षा आहे ती परीक्षा द्यावी लागते. इथपर्यंत आपण आल्याच्या नंतर पुढे जाऊया की या डिप्लोमासाठी तुम्हाला किती वर्ष लागतात. तर डिप्लोमाला 10वीच्या नंतर 3 वर्ष लागतात, म्हणजे 10 + 3 बरोबर तुम्ही डिप्लोमा पास होता. 10वी नंतर तुम्ही 3 वर्ष दिले की डिप्लोमा तुम्ही पास होता. इंजिनिअरिंगसाठी म्हणजे पदवीसाठी ही पदवी आहे आणि ही पदविका आहे. दोन्ही अभियांत्रिकीच्या, ही अभियांत्रिकीची पदविका म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा, ही अभियांत्रिकीची पदवी म्हणजे इंजिनिअरिंगची डिग्री. तर त्यासाठी तुम्हाला 12वी नंतर 4 वर्ष म्हणजे 6 वर्ष लागतात. आणि जर तुम्हाला डिप्लोमा नंतर डिग्रीला जायचं असेल तर पुन्हा तुम्हाला 3 वर्ष. नीट लक्षात घ्या की डिप्लोमा केल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकतात, अधिक 3 वर्ष अभ्यास करू शकतात आणि तुम्हाला डिग्री मिळू शकते. म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा प्लस 3 वर्ष डिग्री बरोबर किती वर्ष झाले? 6 वर्ष. 12वीचे 2 वर्ष अधिक डिग्रीचे 4 वर्ष बरोबर किती वर्ष झाले? 6 वर्ष. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगची डिग्री मिळवण्यासाठी 10वी नंतरही 12वी सायन्सला न जाता 6 वर्ष लागू शकतात आणि 12वी सायन्स केल्याच्या नंतरही 6 वर्ष जो काही कालावधी आहे तो या ठिकाणी लागतो. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मग साधारणपणे इंजिनिअरिंगची डिग्री जी काय आहे ती साधारणपणे BE किंवा BTech अशा स्वरूपाची तुम्हाला मिळते. BTech घ्यायचं की BE हा प्रश्न तुमच्या मनावर असतो. दोन्हीही डिग्र्या सारख्याच आहे, दोन्हीही बॅचलरच आहे, त्यामुळे याबाबतचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मग कुठे मिळतात या डिग्र्या, कुठे मिळतात इंजिनिअरिंगच्या डिग्र्या? तर तुम्हाला देशातले जे काही टॉप कॉलेज आहेत त्यामध्ये आहे IIT
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ITI नाही, IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या भारतातल्या टॉपच्या इन्स्टिट्यूट आहेत ज्या तुम्हाला इंजिनिअरिंगच्या डिग्री ज्या काय आहे त्या डिग्रीचं शिक्षण देतात. आणि IITला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला JEE नावाची परीक्षा जी काय आहे ती द्यावी लागते. JEE ही परीक्षा मेन्स आणि ऍडव्हान्स अशी 2 स्टेपने द्यावी लागते. हे थोडंसं नीट समजून घ्या. म्हणजे IITला जर तुम्हाला जायचं असेल जी देशाची सर्वोच्च इंजिनिअरिंगचं शिक्षण देणारी संस्था आहे तर त्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला JEE एक्झाम द्यावी लागते. जॉईंट एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्याच्या परीक्षा होते. पहिली परीक्षा होते मेन्स आणि दुसरी परीक्षा होते ॲडव्हान्स. तुम्हाला मेन्स क्वालिफाय केल्यानंतर मग तुम्हाला ॲडव्हान्स परीक्षा देता येते. मग तुम्ही म्हणाल की मग ही मेन्स असं 2 टप्पे का केलेले आहे, तर मेन्सच्या रिझल्टवरती तुम्हाला NITला जशा IITs आहेत तशाच काही NIT आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर JEE मेन्सच्या तुमच्या कट ऑफनुसार तुमच्या गुणवत्तेच्यानुसार तुम्हाला NITला प्रवेश मिळतो आणि JEEच्या ॲडव्हान्सवरती तुम्हाला IITला प्रवेश मिळतो, IIT. आणि राज्य सरकारची जी काही इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला CET ही जी काय आहे प्रवेश पात्रता जी परीक्षा आहे ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. म्हणजे राज्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला CET द्यावी लागते. IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE ॲडव्हान्स क्रॅक करायला लागते. NITला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला जी काय आहे JEE मेन्स जी काय आहे ती एक्झाम ही तुम्हाला मेरिटमध्ये करायला लागते. नुसतं जनरल मी पास झालो असं त्यामध्ये म्हणता येत नाही. त्यांची जी कट ऑफ लागते त्यामध्ये आपल्याला गुण जे काय आहे ते गुण त्या ठिकाणी मिळवावे लागतात. मग हा जो काही मुद्दा आहे हा झाल्याच्या नंतर मग पुढचा प्रश्न येतो की मी काय करू. प्रश्न पुन्हा तोच आहे की मी आता 10वी पास झालो, आता मी डिप्लोमा करू की डिग्री करू. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगितलं की डिप्लोमा केल्यानंतरही डिग्री करण्यासाठी तुम्हाला 6 वर्ष लागतात. 12वीचे 2 अधिक 4 इंजिनिअरिंगचे 4 वर्ष असे 6 वर्ष लागतात. हा मुद्दा झाला. मग आता डिप्लोमा करण्याचे काय फायदे आहेत आणि डिग्री करण्याचे काय फायदे आहेत. डिप्लोमा आणि इकडे समजा डिग्री, बरोबर की नाही. मग डिप्लोमा जो काय आहे हा 10वी नंतर तुम्हाला 3 वर्षात मिळतो. म्हणजे काय फायदा झाला, वेळ कालावधी जो काय आहे तो तुम्हाला कमी लागतो. म्हणजे ज्याची आर्थिक परिस्थिती ही फारशी सधन नाही किंवा ज्याला लगेच नोकरीची गरज आहे तो त्याने डिप्लोमाकडे गेलं तरी चालतं. दुसरं आहे डिग्री करण्याचे काय फायदे आहेत. तर डिग्री जी काय आहे ती पदवी असल्यामुळे, ती स्वतः डिग्री असल्यामुळे याचा पण फायदा असा होतो की शासनाच्या बहुतांश जी काही पदं आहेत या पदांना तो पात्र ठरतो. शासकीय नोकऱ्यासाठी तर तो पात्र ठरतोच, त्याचबरोबर खाजगी नोकऱ्यांनाही तो पात्र ठरतो. मग हे आणखी सोपं करून सांगतो. समजा एखादा कॉम्प्युटर म्हणजे BE झाला, BE कॉम्प्युटर आहे, तर तो राज्य शासनाच्या MPSC, केंद्र सरकारचे UPSC या परीक्षा सुद्धा देण्यासाठी पात्र होतो. याचबरोबर राज्य सरकारची काही पदं असतील, या पदांच्या व्यतिरिक्त काय सॉफ्टवेअरच्या संबंधित काही पदं असतील, डाटा ॲनालिस्टच्या संबंधित काही पदं असतील किंवा आणखी कुठली पदं असतील तर त्या पदांसाठी हा उमेदवार पात्र होतो. त्याचबरोबर याच्याबरोबर जो खाजगी कंपन्या आहेत या खाजगी कंपन्यांच्यामध्ये सुद्धा तो पात्र होतो. खर्चाचा जर विचार केला तुम्ही तर याचा जो काही खर्च आहे तो कमी लागतो. हे साधं गणित आहे. 10वी नंतर डिप्लोमा करण्यासाठी कमी खर्चात
त्याचा डिप्लोमा होतो, कारण वेळ त्याचं जे ड्युरेशन आहे, कालावधी जो आहे शिक्षणाचा, तो शिक्षणाचा कालावधीसुद्धा कमी आहे. त्या तुलनेमध्ये डिग्रीसाठी म्हणजे 12वीला तुम्हाला 11वी अधिक 12वी तुम्हाला सायन्सला जायचं आहे, त्याचे क्लासेस करायचे आहे. त्याचबरोबर CET या एक्झामसाठी CET ही जी परीक्षा तुम्हाला द्यायची, त्याची पूर्वतयारी करायची. बेसिकली शहरी भागातले या क्लासेसची जर तुम्ही फीज पाहिली तर ती काही लाखांमध्ये आहे. मग हा सगळा खर्च जो काय आहे तो 12वीच्या नंतर जो काय आहे तो 12वीत असतानाही करायचा आहे आणि पुढे इंजिनिअरिंग जे काय आहे ते इंजिनिअरिंगला जाताना सुद्धा तुम्हाला तो खर्च करायचा आहे. मग आता काही जण असं म्हणतात की काहींचं असं म्हणणं असतं की मी डिप्लोमा झाल्याच्या नंतर डिग्रीला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेईल, तर मग माझा 11वी-12वीचा खर्च वाचेल. असं करू शकतो, नाही असं नाही. पण अडचण अशी होते की 12वी नंतर जे इंजिनिअरिंगच्या जागा असतात त्या सर्व ब्रँचेसच्या ज्या काही जागा आहेत त्या ओपन असतात. पण डिप्लोमा नंतर जे डिग्रीसाठी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी 10% जागा असतात आणि त्यामध्ये प्रचंड स्पर्धा असते. हे नीट समजून घेतलं पाहिजे. स्पर्धा त्यामध्ये काय आहे, मोठी आहे. का मोठी आहे? कारण CET मध्ये तुम्ही जेव्हा CET देता त्यावेळेस तुम्हाला पर्सेंटाईल आहे. म्हणजे अगदी 96%, 97, 98 असं पर्सेंटाईल आहे तुम्हाला CETच्या रिझल्टमध्ये. मात्र डिप्लोमाला तुम्हाला पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज म्हणजे तुमची लास्ट इयरची डिप्लोमाच्या 3rd इयरची टक्केवारी. सगळ्या विषयांची आपण काय करतो, टक्केवारी. मग डिप्लोमाला जर इतके हाय टक्के तुम्हाला मिळवायचे असतील तर याचा अर्थ तुम्ही मुळात हुशार आहात, जर तुम्हाला मिळत असतील. आणि मग तुम्ही जर हुशार असाल तर तुम्ही CETला तेवढा अभ्यास करून पाहिजे ती ब्रँच तुम्हाला मिळू शकते. हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. हे जर अजून समजलं नसेल तर सोपं सांगतो. समजा तुम्हाला कॉम्प्युटरला जायचं आहे, तुम्ही डिप्लोमा कॉम्प्युटरला ॲडमिशन घेतलं आणि डिप्लोमा कॉम्प्युटरला तुमचं हे इकडे ॲडमिशन आहे आणि तेच तुमचं इकडे डिग्रीकडे जर ॲडमिशन असेल, डिग्रीकडे जर तुमचं ॲडमिशन असेल तर इकडे तुम्हाला किती टक्के जागा आहे, 10%. आणि इकडे समजा उदाहरण सांगतोय मी, एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला जर 100 जागा असतील तर तुम्हाला किती जागा शिल्लक आहे, 10. ह्या 10 जागा तुम्हाला डिप्लोमावाल्याला मिळणार आहे. पण जर तुम्ही 12वी करून पहिल्या वर्षाला BEला गेली तर तुमच्यासाठी जागा किती असतात, 100. हा फरक आहे. शिवाय या 10 जागांसाठी तुम्हाला डिप्लोमाला खूप जास्त टक्के मिळवायचे आहे. इकडे CETचं फक्त पर्सेंटाईल आहे. पर्सेंटाईल आणि पर्सेंटेजमध्ये फरक आहे. पर्सेंटाईल हे तुमच्या 200 मार्कांवर थांबणार आहे आणि इकडचं जे पर्सेंटेज आहे ते डिप्लोमाचे सर्व विषय त्याची टक्केवारी काढली जाणार आहे. त्यामुळे डिप्लोमाला खूप टक्के मिळवणं ही अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून मनासारखी ब्रँच जर मिळवायची असेल तर जर तुम्ही CETला चांगला अभ्यास केला तर तुम्हाला पाहिजे ती जी काही ब्रँच आहे ती त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणून तुम्ही डिप्लोमाला जा किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही डिग्रीला जा, पण यातले फायदे तोटे जे काय आहे ते समजून घ्या, स्वतःची क्षमता समजून घ्या आणि आपली आर्थिक परिस्थिती, त्यानंतर आपल्यावरच्या जबाबदाऱ्या, या सर्व गोष्टींचा विचार करा. अजून जाणकारांची जी काय आहे ती माहिती घ्या आणि त्यानंतरच तुम्ही जो काय आहे तो प्रवेश घ्या. मी तुम्हाला सहज मागच्या वर्षी CETचं जे काय आहे ते किती मुलांनी दिली होती त्याची आकडेवारी जे काय आहे, डाटा जो काय आहे तो डाटा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की CETतून प्रवेश घेणं हे सोपं कसं असतं.
हे 2023चा हा डाटा आहे आणि जर तुम्ही तो पाहिला तर सीईटी जी काय आहे MSCET इंजिनिअरिंगसाठी फार्मसीसाठी म्हणजे तुम्ही इकडे लक्ष देऊ शकता. हा जो काही डाटा आहे एवढा तुम्ही इकडे लक्ष द्या. हा बघा त्यामध्ये इंजिनिअरिंग, बी फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि बॅचलर ऑफ प्लॅनिंग यांच्यासाठी 6,36,804 युवकांनी जे काय आहे तरुणींनी रजिस्ट्रेशन केलं होतं. नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर फॉर सीईटीला अपियर झाले 5,91,145 आणि गैरहजर होते परीक्षा दिलेली 45,669. म्हणजे सीईटी जी काय आहे ती परीक्षा देणारे आणि त्यांना विभागलं जातं. कोणी फार्मसीला जाणार आहे, सगळेच काही इंजिनिअरिंगकडे जाणार नाहीत. कोणी फार्मसीला जात आहे, कोणी ॲग्रिकल्चरला जात आहे, कोणी प्लॅनिंगकडे जात आहे. त्यामुळे ते डिव्हाइड होतात. त्याचबरोबर काही जण सहज सीईटी देतात पण त्यातला कोणी IITला जातो, त्याचबरोबर कोणी प्लेन BScला जातो. तर असे वेगवेगळे इतरही कोर्सेस आहेत तिकडेही जातात. त्याने सहज सीईटी दिलेली असते. आणि राज्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजांचा विचार केला तर इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या आणि त्यांच्याकडे असलेली जागा याचा विचार करता तुम्ही जर इंजिनिअरिंग करायचं असेल तर सीईटी देऊन इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला प्रवेश जो काय आहे तो घेऊ शकतात. पण ज्याला तातडीची गरज आहे, नोकरीची लगेच गरज आहे, जबाबदाऱ्या आहेत, इतर काही क्षमतांचा अभाव असेल तर त्याने डिप्लोमाला इथे जाऊ शकतात. राहिला प्रश्न वेतनाचा, तर वेतन हा वेगळा मुद्दा आहे. एखादा डिप्लोमा झालेल्या मुलालाही चांगल्या कॉलेजातून तो शिकला असेल तर त्यालाही चांगलं वेतन मिळू शकतं. त्याचबरोबर एखादा BE झालेला मुलगा जर इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजमधून शिकला असेल तर त्याचं IIT इतकं वेतन असू शकतं. तर वेतन ही जी काही गोष्ट आहे ही डिफरंट आहे. तुम्ही वेतन करायचं की स्वयंरोजगार करायचा आणखी वेगळा प्रश्न आहे. पण तुम्ही योग्य तो विचार करा. आपल्याला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करायचा आहे की इंजिनिअरिंगची डिग्री करायची आहे. मला असं वाटतं की यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की दोघांच्या डिप्लोमाच्या मध्ये आणि डिग्रीच्या मध्ये काय फरक आहे, IIT मध्ये काय फरक आहे, NIT काय आहे, राज्याचे इंजिनिअरिंग कॉलेज काय आहेत, CET काय आहे, डिप्लोमा काय आहेत आणि मग आपण यातून योग्य निर्णय काय जो काय आहे तो घेतला पाहिजे. आज इथंच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण करिअर विषयक नवा व्हिडिओ पाहूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.